Now the next portion, larynx, ज्याला आपण लॅरिंग्स असं म्हणतो. तर फॅरिंग्स हा जो पोर्शन आहे, हा फॅरिंग्सचा लॅरिंगोफॅरिंग्स नावाचा जो पार्ट असतो तो ऍक्च्युअली लॅरिंग्स मध्ये ओपन होतो. मग लॅरिंग्स काय, तर लॅरिंग्स हा साऊंड बॉक्स आहे किंवा त्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो, त्याला ऍडम्स ऍपल म्हणतो, कारण हा काय करतो तो साऊंड क्रिएट करतो. आणि मग साऊंड कसा क्रिएट करतो हे आपण बघणार आहे. त्याच्याने आपण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघू. तर ह्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हा इंटरनली हॉलो असणारं आणि ट्यूब लाईक असणारं ट्युब्युलर असणारं असं स्ट्रक्चर आहे. ह्या स्ट्रक्चरचे जे वॉल्स असतात हे वॉल कशाने तयार झालेले आहेत, तर कार्टिलेजिनस प्लेटनी तयार झालेत. कार्टिलेजच्या त्या प्लेट्स आहेत आणि ह्या प्लेट्स हेल्दी पोझिशन कोणी ठेवलेल्या आहेत, धरून कोणी ठेवलेल्या आहेत, तर त्या मसल्सनी आणि मेम्ब्रेननी ठेवलेल्या आहेत. हा हॉलो असणारा पोकळ असणारा जो ट्युब्युलर पोर्शन आहे लॅरिंग्सचा, तर ह्याच्या आतमध्ये काय आहे, तर ह्याच्या आतमध्ये असतात दोन किंवा अ पेअर ऑफ इलास्टिक फोल्ड असतात. आणि हे जे इलास्टिक फोल्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, व्होकल कॉर्ड्स म्हणतो. त्याला ट्रू व्होकल कॉर्ड्स असं म्हटलं जातं. आता साऊंड कसा प्रोड्यूस केला जातो पहा. ज्या वेळेला आपण हवा आत घेतो म्हणजे इन्स्पायरेशनची प्रोसेस जेव्हा आपण चालू असते आपली, त्यावेळेला हे इलास्टिक कॉर्ड्स जे असतात, व्होकल कॉर्ड्स असतात, ते काय करतात, दे स्टार्ट टू व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात. आता ह्याला व्हायब्रेशनसाठी काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे. मग हा फोर्स त्याला कोण सप्लाय करतं, तर हा फोर्स त्याला सप्लाय केला जातो टंग पासून. लिप्स असतात, आपले टीथ असतील आणि आपला नेझल चेंबर असेल, तर हे पार्ट काय करतात, त्याला लागणारा फोर्स सप्लाय करतात. आणि म्हणूनच आपण काय करू शकतो, ह्या साऊंड बॉक्स मधून साऊंड प्रोड्यूस करू शकतो की ज्याला आपण लॅरिंग्स असतो. आता लॅरिंगोफॅरिंग्स ही लॅरिंग्स मध्ये ओपन होती हे आपण बघितलं. पण ज्या वेळेला लॅरिंगोफॅरिंग्स ही लॅरिंग्स मध्ये ओपन होते तर तिथे एक ओपनिंग असतं आणि हे जे ओपनिंग आहे ह्या ओपनिंगला आपण काय म्हणतो, ग्लॉटिस असं म्हणतो. आणि हे ग्लॉटिस पुन्हा एका फ्लॅपने, एका झाकणाने हे ओपनिंग झाकलं जातं. का झाकलं जातं, तर ज्या वेळेला आपण अन्न घेत असतो, आपली अन्न गिळण्याची प्रोसेस चालू असते, त्यावेळेला तो फूड पार्टिकल ह्या ट्रकीमध्ये जाऊ नये, पुढच्या पोर्शन मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमच्या जाऊ नये, म्हणून हा काय केला जातो, त्या फ्लॅपने काय केला जातो, कव्हर. नेक्स्ट पोर्शन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम इज नोन एज अ ट्रकी. Now such a sound box which we know as a larynx that get opens into a tubular structure which we know as a trachea. So trachea is a tube-like structure. Now that trachea is present in the neck region. It is present in front of esophagus. It is present in front of esophagus. And this trachea, it extends up to the middle of thoracic cavity. Now that tubular structure or tube-like structure which we know as a trachea, or it is also known as a windpipe, which is about 10 to 12 centimeter in length. Now that trachea is a thin and membranous structure. So such a trachea, it is guarded by C-shaped cartilaginous rings like this. So trachea is a thin, it is a membranous, and so it is guarded by C-shaped cartilaginous rings. The number of that C-shaped cartilaginous rings is about 16 to 20. Now, such a trachea, they get internally lined by ciliated pseudo-stratified epithelium and mucous gland, which entangle or trap the dust particles which are entering inside the trachea. Pseudo-stratified epithelium means what? They are the stratified, but pseudo means in case of pseudo-stratified, many layers of cells are present on the basement membrane like this. But in case of pseudo-stratified epithelium means single layer of basement membrane is present on the single layer of cell is present on the basement membrane, but they look like the many layers like this. So that is known as a pseudo-stratified epithelium.
ट्रकीला आपण विंडपाईप म्हणतो, ह्याला मराठीत आपण श्वासनलिका म्हणतो. लॅरिंग्स जो पोर्शन आहे हा लॅरिंग्स ट्रकीमध्ये ओपन होतो. ट्रकी हा ट्यूब लाईक पोर्शन आहे की जो नेक रिजन मध्ये प्रेझेंट असतो, इसोफेगस किंवा अन्ननलिकेच्या पुढच्या बाजूला असतो. आणि हा नेक रिजन पासून कुठपर्यंत प्रेझेंट असतो तर मिडल ऑफ थोरॅसिक केज, आपली जी थोरॅसिक केज आहे चेस्ट रिजन मध्ये, थोरॅक्स मध्ये, त्याच्या मिडल पर्यंत ही ट्यूबलाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. आता ह्या जे ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे ह्याची लांबी किती असते तर ह्याची लांबी असते साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर. आणि ही जी ट्यूब आहे ही थिन असते, मेम्ब्रानस असते, त्यामुळं हे सी शेप कार्टिलॅजिनस रिंगनी त्याला काय केलेलं असतं, प्रोटेक्ट केलेलं असतं. That C-shape cartilaginous rings, they avoid the collapse of the trachea during inspiration. ज्यावेळेला आपण श्वास आत घेत असतो त्यावेळेला थिन मेम्ब्रानस ट्रकी कोलॅप्स होऊ शकते. ते कोलॅप्सिंग अवॉइड करायचं काम कोण करत असतं तर त्याच्याभोवती असणाऱ्या या सी शेपच्या कार्टिलॅजिनस रिंग्स करत असतात. आणि त्या किती असतात तर त्याची संख्या असते 16 ते 20. अशी ही ट्रकी इंटरनली कशाने लाईन केलेली असते तर इंटरनली त्याच्या आतल्या बाजूला सिलिएटेड सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतो. सिलिएटेड म्हणजे आपल्याला माहिती की त्याला सिलिया असतात, आणि स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय तर मेनी लेयर्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. पण सुडो स्ट्रॅटिफाईड म्हणजे एकच लेअर प्रेझेंट असतो, पण तो दिसताना आपल्याला कसा दिसतो, मेनी लेअर असल्यासारखा दिसतो, म्हणून आपण त्याला सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मध्ये अजून म्युकस ग्लँड असतात. आणि हे दोन्हीही काय काम करतात तर चुकून जर ट्रकीमध्ये काही डस्ट पार्टिकल गेले तर त्याला ट्रॅप करायचं काम हा इपिथेलियम आणि त्या म्युकस ग्लँड. Now the next portion of respiratory system is bronchi. Now after entering into the thoracic cavity, this trachea it get bifurcated and forms the two branches that are known as a right bronchus and this one is known as a left bronchus. Now so that right and left bronchus that enters inside the respective lung lobes like this. Now the bronchi they get internally supported or lined by the C-shaped rings which are incomplete. Now such a bronchi that is known as a primary bronchi. The primary bronchi then forms the secondary bronchi like this. Secondary bronchi they forms the tertiary bronchi, and to this tertiary bronchi the alveoli they get attached. रेस्पिरेटरी सिस्टीमचा पुढचा पोर्शन आहे ब्रॉन्काय, ज्याला आपण म्हणतो. ट्रकी ही थोरॅसिक केज मध्ये एंटर केल्यानंतर ती डिवाइड होते 2 ब्रांचेस मध्ये. त्या 2 ब्रांचेस कुठल्या तर त्याला आपण राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कस म्हणतो. राईट ब्रॉन्कस हे राईट लंग मध्ये जातं आणि लेफ्ट ब्रॉन्कस हे लेफ्ट लंग मध्ये जातं. राईट ब्रॉन्कस जे आहे त्याची पहिली ब्रांच म्हणजे प्रायमरी ब्रॉन्काय म्हणतो आपण त्याला. ती पुन्हा डिवाइड आणि रिडिवाइड होते, त्याच्यापासून सेकंडरी ब्रॉन्काय तयार होतात. सेकंडरी ब्रॉन्काय पासून टर्शरी ब्रॉन्काय तयार होतात. टर्शरी ब्रॉन्काय पासून टर्मिनल ब्रॉन्क्युल्स तयार होतात आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला पुन्हा एअर सॅक्स किंवा बॅग-लाईक स्ट्रक्चर अटॅच होतं, की ज्या बॅग-लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अल्व्हेओलाई. Now the next portion of respiratory system is bronchi. Now after entering into the thoracic cavity, this trachea it get bifurcated and forms the 2 branches that are known as a right bronchus and this one is known as a left bronchus. Now so that right and left bronchus that enters inside the respective lung lobes like this. Now the bronchi they get internally supported or lined by the C-shaped rings which are incomplete. Now such a bronchi that is known as a primary bronchi. The primary bronchi then forms the secondary bronchi like this. Secondary bronchi they forms the tertiary bronchi, and to this tertiary bronchi the alveoli they get attached. रेस्पिरेटरी सिस्टीमचा पुढचा पोर्शन आहे ब्रॉन्काय, ज्याला आपण म्हणतो. ट्रकी ही थोरॅसिक केज मध्ये एंटर केल्यानंतर ती डिवाइड होते 2 ब्रांचेस मध्ये.
त्या 2 ब्रांचेस कुठल्या, तर त्याला आपण राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कस म्हणतो. राईट ब्रॉन्कस हे राईट लंग मध्ये जातं आणि लेफ्ट ब्रॉन्कस हे लेफ्ट लंग मध्ये जातं. राईट ब्रॉन्कस जे आहे त्याची पहिली ब्रांच म्हणजे प्रायमरी ब्रॉन्काय म्हणतो आपण त्याला. ती पुन्हा डिवाइड आणि रिडिवाइड होते, त्याच्यापासून सेकंडरी ब्रॉन्काय तयार होतात. सेकंडरी ब्रॉन्काय पासून टर्शरी ब्रॉन्काय तयार होतात. टर्शरी ब्रॉन्काय पासून टर्मिनल ब्रॉन्क्युल्स तयार होतात आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला पुन्हा एअर सॅक्स किंवा बॅगलेग स्ट्रक्चर अटॅच होतं, की ज्या बॅगलेग स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अल्व्हेओलाय. Next portion of respiratory system is known as the alveoli. Now we know that this is the terminal bronchiole. That terminal bronchiole possesses this air sac, and each air sac contains the smaller structure which we know as alveoli, which are 10 to 20 in number. When we study the single alveolus, that single alveolus is also a thin bag-like structure, which is internally lined by squamous epithelium. And such a structure get covered by the network of capillaries of pulmonary artery and vein, and about 700 millions of alveoli are present in the lung. पहा, अल्वेओलाय हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा पुढचा पोर्शन आहे. हे टर्मिनल ब्रॉन्क्युल आहे. टर्मिनल ब्रॉन्क्युलला हा एअर सॅक अटॅच आहे आणि ह्या एअर सॅक मध्ये छोट्या छोट्या काय प्रेझेंट आहेत, अल्वेओलाय, की त्याचा नंबर 10 ते 20 असतो. त्यामुळे हे स्ट्रक्चर हे द्राक्षाच्या घडासारखं दिसतं. आता ह्याच्यातली एक अल्वेओलाय आपण बघितली, सिंगल अल्वेओलाय, तर असं हे बॅग लाईक स्ट्रक्चर असतं. अतिशय थिन असणारं, इलास्टिक असणारं असं हे स्ट्रक्चर असतं आणि ह्याच्या आतल्या बाजूला हा स्क्वामस इपिथेलियम प्रेझेंट असतो, रेस्ट केलेला असतो बेसमेंट मेम्ब्रेनवरती. आणि पूर्ण अल्वेओलाय भोवती कॅपिलरीचं नेटवर्क असतं, की ज्या कॅपिलरी पल्मोनरी आर्टरी आणि व्हेन पासून तयार झालेले असतात. आणि अशा आपल्या बॉडीमध्ये, लंग्स मध्ये साधारणतः 700 मिलियन एवढ्या अल्वेओलाय प्रेझेंट असतात. इथं आपण आपली रेस्पिरेटरी सिस्टीम कंप्लीट